नमस्कार मित्रांनो, मराठी बुकवाणी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देह झाला चंदनाचा या पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित राजेंद्र खेर यांनी लिहिलेली कादंबरी आपण वाचत आहोत. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण या कादंबरीचा पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण वाचलेलं होतं. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण तिसऱ्या प्रकरणाकडे वळणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे संन्याशाने दिलेला विश्वसंसार. चला तर मग सुरुवात करूया. सकाळची वेळ होती. पांडुरंग अण्णासमोर बसलेला होता. अण्णांनी त्याला मनाच्या श्लोकाची संथा दिली. पांडुरंगाला पाठ दिल्यानंतर ते तिथून उठले. उठताना म्हणाले, आता मी पूजा करून घेतो, तोपर्यंत तू पाठांतर कर. अण्णांनी नुकतं स्नान केलं होतं. देवपूजा करायची असल्यामुळे त्यांनी अंगात सदरा चढवला नव्हता. पूजेला जाण्यापूर्वी त्यांनी पांडुरंगाला पाठ दिला होता आणि ते आता देवपूजेसाठी उठले होते. देव्हाऱ्यासमोर बसल्यानंतर प्रथम त्यांनी देवावरचा निर्माल्य बाजूला काढलं. सारे देव तामणात काढून ठेवले. शंख घंटाही तामणात काढून घेतली. तेव्हा घंटेचा किंचित किणकिणाट झाला. मग देवांना त्यांनी दुग्ध स्नान घातलं. शुद्धदकानं देवांना स्नान घातल्यानंतर बघता बघता ते ताम्हणं दुग्धदकाच्या तीर्थानं काठोकाठ भरून गेलं. इतक्यात पांडुरंग त्यांच्या जवळ येऊन बसला. अण्णा पूजेला बसले म्हणजे बहुतेक नेहमीच तो त्यांच्या शेजारी येऊन बसायचा. मग पूजेविषयी ज्या शंका कुशंका मनात यायच्या त्यांचं निराकरण तो अण्णांकडून करून घेत असे. आजही तो अण्णांच्या साऱ्या हालचाली बारकाईनं न्याहाळत बसला होता. पूजा करताना अण्णांनी त्याला विचारलं, पाठांतर झालं? होकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, हो, त्यात काय? ताम्हणातले देव पुसण्यासाठी वस्त्रात घेताना अण्णा म्हणाले, एवढ्यात झालं पाठांतर? बाकी बृहस्पतीच आहेस तू. त्याच्या बोलण्याकडे पांडुरंगाचं लक्षही नव्हतं. अजूनही काही देव त्या तीर्थात बुडालेले होते. ताम्हणातल्या त्या देवांकडे बघत तो काळजीयुक्त सुरात म्हणाला, अण्णा, देव पाण्यात कशासाठी घातले हो? अरे, कशासाठी म्हणून काय विचारतोस? देवांना स्नान नको का घालायला? पण देव पाण्यात ठेवले म्हणजे त्यांना वालांसारखं मोड नाही का येणार? पाण्यात काही घालून ठेवलं म्हणजे त्याला मोड येतात. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसली होती. म्हणूनच त्यानं भाबडेपणानं पण काळजीयुक्त स्वरात आजोबांना शंका विचारली होती. त्याचे आजोबा चढ्या स्वरातच म्हणाले, अरे, देवाला कुठे येणार मोड? कसं उत्तर द्यावं तुला? बरं, उत्तर दिलं तरी तू पुन्हा नवीन प्रश्न उकरून काढतोस. याच्या डोक्यात असले प्रश्न येतातच कसे? काही कळत नाही. याला खुळा तरी कसं म्हणावं? पलीकडच्या बाजूला काम करीत बसलेल्या सरस्वतीबाई म्हणाल्या, त्याला आता शाळेत घाला. म्हणजे काय होईल? शाळेत मास्तरांना प्रश्न विचारून भांडवून सोडणार नाही असं वाटतं का तुला? घरचे प्रश्न तरी कमी होतील. काही नको, याला मी शाळेत मुळीच घालणार नाही. शाळेत शिक्षण त्याच्या काही कामाचं नाही. त्याला मी संस्कृत शिकवणार, भाषा शिकवणार आहे. व्याकरण आणि न्याय हळूहळू शिकेलच. तपोवन शिक्षण हेच खरे शिक्षण. पुढे त्याला त्याचा खचितच उपयोग होईल. शाळा कॉलेजातलं शिक्षण घेऊन तो काय करणार आहे? कारकुनीच ना. ते मला चालणार नाही. त्यानं नोकरी नाही केली तरी चालेल. अहो, आपले जुने विचार आज नष्ट होत आहेत. ते विचार टिकवण्या इतकी बुद्धिमत्ता पांडुरंगाजवळ आहे. त्याला वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायला हवं. म्हणून मी त्याला शाळेत घालणार नाही. त्यापेक्षा मी मास्तरच घरी आणतो ना. त्याचं शिक्षण तिथेच सुरू होईल. जणू अण्णा हे सारं स्वतःशीच बोलत होते. पांडुरंगाचं शैक्षणिक भवितव्य चितारत होते. काही क्षण थांबून ते पुन्हा म्हणाले, हे पहा, विचारू देत त्याला प्रश्न. तो फार हुशार आहे. आतापासून तो प्रत्येक गोष्टीवर विचार करतो. मग आपणही त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नकोत का? सरस्वतीबाई हसून म्हणाल्या, बघा, प्रश्न विचारले म्हणून रागावणं झालं आणि आता पुन्हा त्याचीच कड घेणं चाललंय. इकडचा फार लाडका आहे ना तो. तुमचा लाडका नाही वाटत आहे तर? असं म्हणून सरस्वतीबाई त्याच्या जवळ आल्या आणि त्यांनी त्याला आपल्या जवळ ओढून घेतलं. खरोखरच सरस्वतीबाईचा तो अतिशय लाडका होता. पांडुरंगावर त्याचं जीवापाड प्रेम होतं. पांडुरंगालाही आपल्या आजीचा फार लढा होता. खेळताना किंवा अभ्यास करताना त्याला मधूनच आजीची आठवण व्हायची. मग पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीजवळ यायचा आणि तिला बिलगायचा. आपली आजी तेव्हा त्याला सर्वज्ञ वाटायची. अण्णा घरात नसले म्हणजे दिवसभर तो आजीलाच आपल्या मनातील शंका कुशंका विचारित असे. आजी आपल्या परीनं त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. मात्र काही वेळा तिच्यावर प्रश्नाचा अतिशय भडीमार व्हायचा. मग मात्र ती लटक्या रागानं म्हणायची, याला आता शाळेत घातला पाहिजे. आजीनं नर्मदा आणि पांडुरंग यांना कधीही आई वडिलांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. त्या दोघांना आई वडिलांची माया दिल्यामुळे आपले आई वडील मुंबईला आपल्यापासून दूर आहेत असं मुलांना कधी वाटलं नाही. आजी त्या दोघांना कधी रागवली नव्हती किंवा त्यांना कधी हाताचा धाकही दाखवला नव्हता. आजी आजोबांच्या प्रेमानं ओथंबलेल्या सहवासात नर्मदा, पांडुरंग
यांचा काल सुखानं व्यतीत होत होता. तशाच प्रेमानं आजीनं आता पांडुरंगाला जवळ घेतलं होतं. पांडुरंगानं विचारलं, आजी तूच सांगितलं होतंस ना की पाण्यात काही भिजत घातलं म्हणजे त्याला मोड येतात. अरे सर्वच पदार्थांना मोड थोडेच येत असतात. आणि पितळी किंवा चांदीच्या देवांना मोड कसे काय येणार? ते धातूचे असतात ना. पांडुरंग भाबडेपणानं म्हणाला, मला वाटलं की कशालाही मोड येतात. देवापुढे बसलेले अण्णा म्हणाले, आजीशी गप्पा गोष्टी पुरे झाल्यात, आता शाळेत जायचं. अण्णांनी त्याला शाळेत घातलेलं नव्हतं, परंतु त्याच्याबरोबर शाळेत जाऊन पहिल्या बाकावर बसायचा त्याचा परिपाठ होता. थोड्याच वेळात अण्णांनी देवपूजा आवर्ती घेतली. तसे ते देवपूजेसाठी तासनतास मुळीच बसत नसत. तसलं कर्मकांड त्यांनी कधीच केलेलं नव्हतं. 1925 सालच्या त्या काळात समाजामध्ये कर्मकांड पुरेपूर मुरलेलं होतं. पुष्कळ लोक पूजेसाठी पुष्कळ वेळ घालवीत असत. अण्णांनी मात्र ते फारसं मान्य नसायचं. देवपूजा मनोभावे करावी, त्यासाठी काही वेळ अवश्य द्यावा, परंतु त्यामध्ये फार वेळ अडकून पडू नये असं त्यांचं मत होतं. निरक्षर लोकांना शिकवणं, विद्यार्थ्यांना घडवणं, गरजूंना मदत करणं, लोकोपयोगी कामं करणं, मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या विविध समाजकार्यामध्ये त्यांना देव दिसायचा. त्या देवांची पूजा मात्र ते मनोभावे करत. आता अण्णांचं वय झालं होतं, पण कार्यात खंड पडलेला नव्हता. अण्णा अतिशय तत्वनिष्ठ होते. अयाचित वृत्ती त्यांच्या अंगात पुरेपूर बांधलेली होती. कोणतीही गोष्ट फुकट घेणार नाही असा त्यांचा बाणा होता. तो त्यांचा बाणा इतका पराकोटीला जाऊन पोहोचला होता की मे महिन्याच्या सुट्टीतला पगारही ते घरी आणीत नसत. ते म्हणायचे, मी जर सुट्टीत काम केलं नाही तर पगार कसा काय घ्यायचा. म्हणून ते सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घ्यायचे. त्या कालावधीत मिळालेल्या पगारांमधून बक्षिसे आणायचे आणि स्पर्धक विद्यार्थ्यांना वाटायचे. केवढी तत्वनिष्ठ त्यांनी जोपासली होती. अण्णा सरस्वतीचे निष्ठावान उपासक होते, सरस्वती पूजक होते. भारतातल्या प्राचीन ऋषी परंपरेबद्दल त्यांचप्रमाणे वेद वाङ्मयांबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. आपल्या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा आपण जपला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटे. नुसता असा विचार करून अण्णा थांबले नव्हते, तर आपल्या मुलांना तसं शिक्षण देण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. त्यांचे चिरंजीव म्हणजे पांडुरंगांचे वडील वैजनाथ शास्त्री यांना त्यांनी वैदिक शिक्षण दिलेलं होतं. न्याय व्याकरण या शास्त्रातही त्यांना पारंगत केलं होतं. वैदिक संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात जसा पराकाष्ठेचा अभिमान होता, त्याचप्रमाणे स्वदेशाभिमानही अण्णांना रोमारोमात भिनला होता. त्यांचा प्रभाव संधी मिळेल तिथे ते दाखवत असत. मग अगदी लग्नमुंजींचे समारंभही असो. पूर्वी लग्नमुंजींच्या मंगल कार्यात प्रसंगी सगळे नातेवाईक एकत्र जमत असत. मग गप्पा गोष्टी रंगत, नकलाही व्हायच्या, भेंड्यांचा कार्यक्रम रंगायचा, गोष्टी किंवा उखाणे सांगितले जायचे. अशा वेळी अण्णांना कुणी बोलण्याचा आग्रह केला म्हणजे ते लगेच बोलायला उभे राहायचे. त्यावेळी त्यांचा स्वदेशाभिमान जागृत झालेला असे. सर्वांना उद्देशून ते म्हणायचे, परदेशी साखर खाऊ नका, स्वदेशीचा वापर करा. कशाला हवा आहे परदेशी कपडा? त्यापेक्षा गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने जा, खादी वापरा, स्वतः सूत खाता, यातच आपलं आणि आपल्या देशाचं भलं आहे. कोणताही कार्यक्रम वा समारंभ असो, अण्णा अशा तऱ्हेचा उपदेश करणारे हे ठरलेलेच असे. पुढे तर असं झालं की कुठलाही समारंभ असला म्हणजे काही लोक कुचेष्टेने म्हणायचे, आता आठवले मास्तर उभे राहतील आणि सुरू होईल त्यांचा खादी आख्यान. अशा कुचेष्टखोर लोकांकडे अण्णांनी कधीच लक्ष दिलं नाही, कारण ते जे बोलायचे त्यांचं आचरण ते स्वतःही करायचे. लोकांना मार्ग दाखवताना ते स्वतः त्या मार्गाने पुढे जायचे, इतरांना आपल्या बरोबर न्यायचे. अण्णांचा असा तत्वनिष्ठ स्वभाव होता. लोककार्याच्या मध्ये कोणतीही गोष्ट आलेली त्यांना आवडत नसे. त्यामुळे देवपूजेचे अवडंबर त्यांनी कधी माजवलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी आता आपला पूजाविधी आवरता घेतला होता. मग पांडुरंगाकडे बघून अण्णा म्हणाले, आजच मी तुझ्यासाठी मास्तर बघतो. तसा कोणी मास्तर मिळाला तर लगेच तुझं घरच्या घरी शिक्षण सुरू. पांडुरंगांना होकारार्थी मान हलवले. इतर कामं उरकल्यानंतर अण्णांनी पांडुरंगांच्या अंगावर खादीचे पांढरे शुभ्र कपडे चढवले. मग अण्णांचं बोट धरून पांडुरंग त्यांच्याबरोबर घराबाहेर पडले. पूर्णविराम. अण्णा बाजारपेठेतून बाजारहाट करून निघाले तेव्हा 3 सांज झाली होती. बाजारपेठेतल्या दुकानातून दिवाबत्ती झाली होती. छोट्या दुकानांमधून ढणढणे किंवा छोटे तेलदिवे ठेवले होते. त्यांचा पिवळसर अंधुक प्रकाश स्वतःपुरताच पडला होता. ते दिव्यांच्या प्रकाशात अंधाराचं उजळून निघत होतं. दिव्याभोवती छोटे छोटे किडे घिरट्या घालत होते. दिव्यांच्या ज्योतीचा चटका बसल्यानंतर ते किडे दिव्यालगतच्या भाजीच्या टोपल्यांमध्ये मरून पडत होते. अण्णांची खरेदी आधीच झाली असल्यामुळे निर्भय भाजी त्यांच्या वाटेला आली होती. इतर वस्तूंची खरेदी झाल्यानंतर ते लगबगीने घरच्या वाटेला लागले. बाजारपेठ ओलांडून गेल्यानंतर ते घराच्या दिशेने डावीकडे वळले.
त्यांचं लक्ष उजव्या बाजूच्या लालजी शेठांच्या किराणा मालाच्या दुकानाकडे गेलं. लालजी शेठ दुकानात लगतच्या ओट्यावर उभे होते. दुकानातल्या मंद प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांची काळपट आकृती उठून दिसत होती. अण्णा त्या दुकानाजवळ जाऊन पोहोचले तेव्हा शेठजीने ओरडूनच विचारलं, कोण? आठवले मास्तर का? काय म्हणता लालजी शेठ, आज एवढ्या उशिरानं? अहो, उद्या वैजनाथ येणार आहे मुंबईहून, म्हणून जरा बाजार करून आलो. शाळा सुटल्यावर गेलो होतो ना, म्हणून उशीर झाला. तुमचे वैजनाथ शास्त्री बी तुमच्यावाने हुशार निघाले हा. मुंबईतच असतात ना ते? हो. आता तिथे काय करतात? पाठशाळा चालवतो. त्याचे मामा आहेत ना तिथे, गोडसे मामा, त्यांचीच पाठशाळा आहे. असं का? आणि तुमचे दुसरे चिरंजीव काय करतात? आमचा नानू ना, तो वैद्यकीय शिक्षण घेतोय. म्हणजे तो हुशार दिसतोय? अण्णा ठामपणाने म्हणाले, नाही, वैजनाथ अतिशय हुशार आहे, म्हणून त्याला वैदिक शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षणापेक्षा वैदिक शिक्षण घेण्यासाठी अधिक तैल बुद्धीची आवश्यकता असते. संस्कृत शिकणे इतकं काही सोपं नाही लालजी शेठ. इंग्रजी शिकायला काय, जानवं कानावर ठेवलं की तेवढ्या वेळात इंग्रजी शिकता येते. त्यांच्या विनोदावर लालजी शेठ खळखळून हसले. हसतच ते म्हणाले, आम्हाला वाटलं ते तुमचं भिक्षुकीचं शिक्षण सोपं असेल. भिक्षुकीचे शिक्षण सोपं आहे. 4 वैदिक मंत्र आणि काही धार्मिक ग्रंथ शिकवले म्हणजे झाला तो मोकळा भिक्षुकी करायला. लालजी शेठ, भिक्षुकीसाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं आणि वेद विद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं. वैजनाथनं वेद विद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेतलंय. आम्हाला काही तुमचं ते शिक्षणाला कळत नाही बघा. बरं, ते जाऊ दे. ज्यांचं काम त्यानं करावं. आजची दुकानदारी संपली का तुमची? अहो, कुठली संपायला, सगळीच ओळखीची गिराईक. पहाटे एकदा दुकान उघडलं की रात्री 9च्याला बंद. पैसा मिळवायचा म्हणजे हे सगळं करावंच लागतं लक्ष्मणराव. लालजी शेठांच्या बोलण्यावर अण्णा गालातल्या गालात हसले. मनाशी म्हणाले, तुमच्यासाठी पैसा का पैशासाठी तुम्ही? पैशाखेरीज मिळवण्याजोगं जगात आणखी खूप काही आहे. लालजी शेठांचा निरोप घेऊन ते निघाले. चौक ओलांडल्यानंतर ते डावीकडच्या दुर्गादेवीच्या मंदिराजवळ थांबले. दुर्गादेवीचे हे मंदिर 1863 साली बांधलं होतं. मंदिराचं बांधकाम भक्कम होतं. मंदिराच्या आतल्या बाजूला प्रशस्त आवार होतं. त्याच्या पलीकडे देवीचा गाभारा होता. गाभाऱ्यातले दिवे तेवले होते. अण्णांनी बाहेरून देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून ते निघाले. एकदम त्यांचं लक्ष मंदिरासमोरच्या मेहेंदळ्याच्या वाड्याकडे गेलं. मेहेंदळे सावकाराचा तो भव्य वाडा अंधाराशी हळूहळू एकरूप होत चालला होता. भरभक्कम लाकूड काम केलेल्या त्या वाड्यातलं वातावरण नेहमीप्रमाणेच धीर गंभीर वाटत होतं. माणसं थोडी पण जागा मोठी असं या वाड्याचं स्वरूप होतं. त्यामुळे तिथे कोणी राहत नसावं असंच नवख्याला वाटायचं. काही खोल्यांमधून प्रकाश दिसायचा. त्याचप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर लावलेल्या दिव्यांचा प्रकाशही बाहेर यायचा. त्यामुळे माणसाचं अस्तित्व तिथे भासायचं तेवढंच. मेहेंदळे यांच्या त्या वाड्याकडे बघत असताना अण्णांना सकाळच्या प्रसंगाची आठवण झाली. त्याच दिवशी सकाळी त्यांची आणि मेहेंदळ्याच्या रस्त्यात गाठ पडली होती. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर मेहेंदळे त्यांना म्हणाले होते, तुम्ही वैजनाथला उत्तम शिक्षण दिलं, संस्कृत पंडित केलं. आमच्याही मुलांना तसा लाभ द्या की. म्हणजे आमच्या मुलांना शिकवणी तुम्ही घ्याल का? शिकवणी? पैशाची चिंता करू नका, तुम्ही सांगाल तेवढी फी देईल. क्षणाचाही विलंब न करता अण्णा शांतपणाने म्हणाले होते, मी शिकवण्या घेत नसतो. तुमची मुलं चांगली आहेत, त्यांना माझ्या घरी पाठवा. त्यांना मी मार्गदर्शन करीन, परंतु शिकवणी मात्र मी घेणार नाही. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे चपापले होते. कारण त्यांना इतकं तडफदारपणानं उत्तर देणारं त्या पंचक्रोशीत कुणीही नव्हतं. मेहेंदळे हे रोयाचे खोत होते. काही ना काही कारणानं गावकऱ्यांना त्यांनी मदत लागत असे. अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांना मेहेंदळ्याच्या दारी यावंच लागे. खोतांशी बोलताना त्यांच्या नजरेला नजर द्यायला कुणी धजावत नसे. मग त्यांच्यासमोर बाणेदारपणानं बोलणं दूरच राहिलं. पण ती तडफ अण्णाजवळ होती. पांडुरंग पंतापासून आठवले घराण्यात ही तेजस्विता आलेली होती. कितीही अडीअडचणीचा प्रसंग येत, पण कुणापुढे दीनमानेपणाने हात पसरणार नाही किंवा कुणापुढेही लाचारी करणार नाही असा पराकोटीचा स्वाभिमान आठवले कुटुंबानं जोपासला होता. खरं म्हणजे अण्णांना पैशाची गरज नव्हती असं थोडंच होतं, परंतु शिकवण्या करून पैसे मिळवणार नाही हे त्यांचं तत्व होतं. आणि तत्व जोपासण्यासाठी लागणारं स्वत्व त्यांनी पुरेपूर जपलं होतं. त्यांचं स्वत्वाच्या बळावर त्यांनी मेहेंदळे खोतांना बाणेदारपणानं उत्तर दिलं होतं. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे मनातून चपापले होते, परंतु आपल्या मुद्रेवर तसा कोणताही भाव न दाखवता त्यांनी अण्णांना निरोप घेतला होता. मेहेंदळे तेव्हा मनाशीच म्हणाले होते, तुम्ही मला उपकार करू देत नाही, ठीक आहे, कधीतरी यालच की माझ्या दारी. त्यांच्या मनातले विचार अण्णांना समजणं शक्यच नव्हतं. मेहेंदळ्याचा निरोप घेऊन तेही निघाले होते.
मेंढळ्याच्या वाड्यावरून जाताना हा सारा प्रसंग अण्णांना आता आठवत होता. एव्हाना ते घरापाशी येऊन पोहोचले होते. 5 घरं ओलांडून जायला कितीसा वेळ लागणार होता. घराचं फाटक उघडून आत आल्यानंतर त्यांनी तिथेच पायावर पाणी घेतलं आणि ते ओसरीकडे जायला निघाले. अंधार तेव्हा चांगलाच दाटून आला होता. पायाखालची वाटही दिसत नव्हती. घरातून बाहेर आलेला मंद उजेड फक्त ओसरीची वाट दाखवत होता. अडखडत ते ओसरीच्या पायऱ्या चढून वर आले तेव्हा त्यांना घरात वेगळंच दृश्य दिसलं. सरस्वतीबाई पांडुरंगाला अंधाराची भीती दाखवत होत्या. म्हणत होत्या, बाहेर केवढा अंधार पडलाय बघ, अंधारातून बागुलबुवा येईल आणि खबरदार पुन्हा अशी भीती दाखवाल तर. अण्णा केवढ्या मोठ्याने ओरडले होते. त्यांच्या ओरडण्यानं सरस्वतीबाई चांगल्याच दचकल्या होत्या. पांडुरंगही घाबरून त्यांना बिलगून बसला. शेजारी बसलेली नर्मदा दबक्या आवाजात म्हणाली, अण्णा. हा आजीचा ऐकत नव्हता. पाठोपाठ सरस्वतीबाईही खालच्या आवाजात म्हणाल्या. प्रश्न विचारून याने भंडावून सोडलं होतं. म्हटलं आता एकादशी आली, उपवासाचं साहित्य जमवलं पाहिजे असं म्हणण्याचा अवकाश. झाले प्रश्न सुरू. उपवास कशासाठी करायचा, अमुक पदार्थच का खायचे, तांदूळ का नाही खायचा, काय उत्तर देणार मी याला. ऐकत म्हणून नव्हता, म्हणून भीती दाखवायची. भीती दाखवल्यामुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलं भेदरून जातात. काय समजलं, पुन्हा अशी भीती दाखवू नका. दुसऱ्याच क्षणी अण्णा शांत झाले. कोणतीही गोष्ट ताणून धरण्याचा त्यांचा स्वभावच नव्हता. जणू काही घडलंच नाही अशा शांततेने त्यांनी सामानाची पिशवी सरस्वतीबाई समोर ठेवली. मग डोईवरचा रुमाल त्यांनी बाजूच्या खुंटीवर अडकून ठेवला. सरस्वतीबाईंनी तोपर्यंत ती पिशवी जवळ ओढली होती. तेवढ्यात अण्णा म्हणाले, हातपाय धुवून मी धुपाआरती करून घेतो, तोपर्यंत तुम्ही पाटपाणी घ्या. नर्मदा पटकन उठली आणि म्हणाली, आजी तू बस, मी पाटपाणी घेते. सरस्वतीबाई म्हणाल्या, अगो मी घेतेस ना, तू कशाला घेतेस. आजी तू थकलीस आता. मी काम करायचं नाही तर कोणी करायचं. या पांडुरंगालाही मदतीला घेते, चल रे. पांडुरंग तत्परतेने उठला. एव्हाना आपला परकट सावरून नर्मदा कामाला सुद्धा लागली होती. तिच्याकडे कौतुकानं बघत सरस्वतीबाई म्हणाल्या, फार कामाची आहे गो ही पोरं. सासरी अगदी नाव काढील, कुणाला काही कमी पडू देणार नाही. हो की नाही रे पांडुरंग. ये रे माझ्या जवळ ये. आजीच्या जवळ न जाता पांडुरंग म्हणाला, माझी ताई आहेच तशी प्रेमळ, मी तिला खूप आवडतो. हो ना ग ताई. हातातलं ताट खाली ठेवून नर्मदा ताईनं पांडुरंगाला जवळ घेतलं आणि म्हटलं, माझा फार फार लाडका भाऊ आहे हा. तिच्यापासून दूर होत पांडुरंगानं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ताई तू सासरी जाणार आता. अरे आता कुठली सासरी जाणार, आजी गंमत करते. पिशवीतलं सामान बाहेर काढून ठेवीत सरस्वतीबाई म्हणाल्या, अगं गंमत कुठली, 2-3 वर्षांनी सासरी जाण्याची वेळ आलीच की. हो मग तू मला भेटणार नाहीस ताई. त्याचं भाबडेपणाचं बोलणं ऐकून नर्मदानं त्याला पुन्हा जवळ ओढलं. मग म्हणाली, तुझ्यापासून मी दूर कशी जाईन रे, तू माझा लाडका भाऊ आहेस ना. पांडुरंगाची कडी पुन्हा खुलली. एव्हाना अण्णांची आरती सुरू झाली होती. धुपाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. अण्णांच्या मुखातून निघणारे आरतीचे मंजूळ स्वर त्या मंगलमय वातावरणात भर घालीत होते. पाटपाणी झाल्यावर पांडुरंग लगबगीनं अण्णाच्या जवळ गेला. तेव्हा अण्णा आरती ओवाळताना त्यांना दिसले. वातावरणात धूम्रवलय निर्माण झालेली दिसत होती. देवापुढच्या निरांजनाचा प्रकाश अण्णाच्या मुखावर पसरला होता. त्यांची मुद्रा उजळून निघाली होती. पाठीमागच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुद्रा अधिक तेजस्वी भासत होती. त्यांच्या मुद्रेवरचा छायाप्रकाशाचा खेळ निहाळत पांडुरंग तिथेच उभा राहिला होता. पूर्णविराम. रात्रीचे 8 वाजून गेले होते. झोपायची वेळ झाली होती. त्या काळी तिन्ही सांज टळून गेल्यावर लगेच जेवण उरकून काही वेळातच अंथरुणावर अंग टाकण्याची प्रथा होती. कारण एकतर पहाटे लवकर उठावे लागेल आणि दुसरं म्हणजे तेलाचे दिवे रात्री उशिरापर्यंत जाळण्याची सर्वसामान्य लोकांची ऐपत नसे. त्यामुळे रात्रीचे 8 वाजल्यानंतर सहजा निजानीज होत असे. आठवल्यांचं घर मात्र याला अपवाद होतं. कारण अण्णा बहुधा रोज रात्री घरापुढच्या अंगणात अवतीभोवतीच्या गावकऱ्यांना ज्ञानेश्वरी सांगायचे. तासभर ज्ञानेश्वरीचं निरूपण झाल्यानंतर ते अंथरुणावर अंग टाकीत असत. त्यामुळे साहजिकच त्यांना झोपायला उशीर होत असे. त्या दिवशी मात्र अण्णांनी ज्ञानेश्वरी सांगितली नव्हती. म्हणूनच ते लवकर अंथरुणावर गेले होते. पांडुरंगही अंथरुणावर पहुडला होता. अण्णा त्यांच्याजवळ आले तेव्हा तो म्हणाला, अण्णा काय रे, झोप नाही काय येत. तुम्ही मला गोष्ट सांगा ना, म्हणजे मला झोप येईल. गोष्ट? मला काही ती राजा राणीची गोष्ट येत नाही बाबा. एवढं बोलून अण्णांनी खोंटीला टांगलेल्या कंदिलाची ज्योत थोडी कमी केली होती. पांडुरंग तेव्हा म्हणत होता, राजा राणीची गोष्ट नकोच मुळी. मग कुठली गोष्ट हवी रे. त्या दिवशी तुम्ही मला सांगितली नाहीत का ती गोष्ट. मी सांगितली नाही. कुठली? माझ्या खापर पंजोबाची, आठवतं. अण्णा हसून म्हणाले, तू विसरलाच नाहीस वाटतं. विसरेन कसा, सांगा ना.
अरे सांगेन पुन्हा कधीतरी. नाही, आत्ताच सांगा ना. त्याच्या शेजारी बसत अण्णा म्हणाले, बरं बाबा, तू काही आपला हट्ट सोडणार नाहीस, ऐक आता. इतकं बोलून अण्णांनी त्याला पांडुरंग पंताची ती हृदयद्रावक कथा सांगायला प्रारंभ केला. अण्णांचे आजोबा पांडुरंग पंत हे मूळचे पेनचे. रोह्यापासून साधारण 28 मैलावर असलेलं पेन हे तालुक्याचं गाव होतं. पेनची बाजारपेठ मोठी होती. दुकानांसमोर ऐसपैस ओटा असायचा. ओट्याच्या रुंद पायऱ्या चढून गेलं म्हणजे डाव्या उजव्या बाजूला त्या ओट्याचा विस्तार असायचा. उजव्या बाजूला गिराईकांची वर्दळ चालू असे, तर डाव्या बाजूला दुकानाचे थोरले शेठजी निवांतपणानं सुपारी कात्रत कुणाशी तरी गप्पा मारताना दिसायचे. ओट्याच्या एका बाजूला गिराईकांचा राबता असायचा, तसाच दुसऱ्या बाजूला आल्या गेल्यांचा राबता असायचा. या ओट्यावर डाव्या बाजूला एक चव्हाण टाकलेले असे. त्यावर गादी अंथरून भिंतीला 2 तके टिकलेले असत. त्या तक्यांना खोडी घातलेल्या नसत. गादी कारखान्यातून धोपटलेले तक्के तसेच आणून सरळ इथे उभे केले जात असत. ते पुन्हा कधी आडवे होत नसत. त्यावर चढलेली काळांची पूट कधी पुसून व्हायची नाहीत, किंबहुना ती अधिक ठळक होत जायची. तीच गत गादीवरच्या चादरीची. त्या गादीवर काळ्या शाईचे डाग पडून विविध देशांचे नकाशे चितारले जायचे. गादीच्या उजव्या अंगाला एका भल्या मोठ्या लाकडी चौकटीत घातलेली काळ्या शाईची दौत आणि त्या लाकडी घरात आडवी ठेवलेली बोरूची लेखणी असायची. एखाद्या घराला खालच्या बाजूला पडवी असावी, त्याचप्रमाणे त्या दौतीच्या लाकडी घराला एक पेटी वजा कप्पा केलेला असे. त्यामध्ये नदीकाठची बारीक वस्त्रगाळ वाळू ठेवलेली असे. त्या रीतीला टीप कागदाचं काम करावं लागत. शेजारी ताम्रवणी भली मोठी घडीची चोपडी ठेवलेली दिसायची. त्या चोपडीत ऐकून व्यापाराचं चित्र रंगवलं जायचं आणि त्याच चित्राचं रंग गादीच्या चादरीवर पडून विविध देशांचे नकाशे गादीवर उमटायचे. 1850च्या सुमारास सर्वसाधारण दुकानामधलं चित्र असंच असायचं. कोकणातल्या घरांचं देखील असं ठरीव रूप असायचं. कौलारू घरांपुढे गोमयानं सावरलेले अंगण दिसायचे. तिथेच बाजूला जमिनीत वासे टोकून एखादा झोपाळा टाकलेला दिसे. अंगणात कुणीतरी बाई माणूस धान्य पाकडत किंवा भाजी निवडत बसलेली दिसायची. अंगणातून पुढे गेलं म्हणजे पडवी. मातीने लिपलेल्या भिंतीवर ठिकठिकाणी खुंट्या दिसायच्या. आतमध्ये अन्य खोल्या असायच्याच, पण एखादी बाळंतिणीची खोली सुद्धा असायची. एका बाजूला देवघर तर मागच्या बाजूला स्वयंपाकघर असायचं. स्वयंपाकघरात 2 मोठ्या चुली असत. सकाळपासून त्यावर परळ तापत पडायचे. सर्वच घर या पद्धती नसली तरी सधन कुटुंबाची घरं बहुधा अशीच असत. पांडुरंगपंत आठवले यांचंही घर यापेक्षा वेगळं नव्हतं. घराबरोबरच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा जमीन जुमला होता. स्टॅप फेंडरच्या व्यवसायातून त्यांनी बऱ्यापैकी धन जमवलं होतं. पांडुरंगपंताचे सुपुत्र परशुराम पंत हेही तो व्यवसाय नेकीने चालवित असत. त्यामधून वेळ मिळाला म्हणजे ते गावोगाव जाऊन कीर्तन करीत. संस्कृती पूजा आठवले घराण्यानं तेव्हापासून जोपासली होती. शंकर हे पांडुरंगपंतांचं आराध्य दैवत. आठवले घराण्यात शिवोपासना त्यांनीच आणली होती. पांडुरंगपंत अतिशय सुस्वभावी होते. विशाल अंतःकरणाचे होते. तत्वनिष्ठा त्यांच्या अंगी कमालीची बांधली होती. भविष्यात डोकावून बघण्याची त्यांची वृत्ती होती. कर्मयोग आणि सांख्ययोग यांच्या सीमेरेषेवरून त्यांचा जीवनक्रम चालू होता. त्यांना ज्योतिष येत होतं की नाही कुणास ठाऊक, पण ते आपल्या मुलांना म्हणायचे, आपल्या 5व्या पिढीत एक महापुरुष जन्माला येणार आहे, त्याला काहीही कमी पडू देऊ नका. पांडुरंगपंतांची संसारवेल चांगली जोमानं फुलली होती. कुणाची दृष्ट लागावी असा त्यांचा संसार फळला फुलला होता आणि खरोखरच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. त्यांच्यावर एक कल्पनेबाहेरचं संकट अचानक येऊन कोसळलं. त्या संकटामुळे त्यांची संसारवेल फार कोमजून गेली. पेनमधल्याच आपल्या या 2 मित्रांना पांडुरंगपंत काही काळापूर्वी जामीन राहिले होते. त्या मित्रांनी ऐनवेळी हात वर केले. पैसे देण्याच्या बाबतीत असमर्थता दर्शवली. सावकाराला त्यांनी बुडवलं. ते पाहून पांडुरंगपंतांना अतिशय वाईट वाटलं. त्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली. सावकाराचे पैसे फेडण्यासाठी त्यांनी आपलं घरदार, जमीन जुमला सारं विकलं आणि स्वतः देशोधडीला लागले. त्यांचं ते अग्निदिव्य पाहून सावकारही चकित होऊन गेला होता. तो पांडुरंगपंतांना म्हणाला होता, अहो, तुमच्या मित्रांनी मला बुडवलं तर तुम्ही कशाला एवढी चिंता करता? मी त्यांच्याकडून हळूहळू वसूल करेन, नाहीतर बुडीत खाती जमा करेन, पण तुम्ही कशाला तोशीस लावून घेता? पांडुरंगपंत शांतपणानं म्हणाले होते, मी शब्द दिला होता ना. अहो, पण कागदोपत्री कुठे व्यवहार ठरला होता? सावकाराचं म्हणणं बरोबर होतं. पांडुरंगपंताच्या 2 मित्रांना कर्ज देण्याचा व्यवहार तोंडीच ठरला होता. कोणतीच गोष्ट लेखी झालेली नव्हती. म्हणून सावकार पुढे म्हणाला होता, तोंडी ठरलेला व्यवहार तुम्हाला बंधनकारक थोडाच आहे.
मी तुम्हाला कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही. पांडुरंग पंत पुन्हा शांतपणाने म्हणाले, कागदोपत्री काय किंवा तोंडी काय, माझा शब्द मी दिला होता. ही गोष्ट तरी खरी आहे ना. माणसानं निर्माण केलेल्या न्यायालयात ही गोष्ट खोटी ठरलीही, पण त्या परमेश्वराच्या न्यायालयात ही गोष्ट खोटी कशी ठरेल? त्यांच्या न्यायालयात कागदपत्रांना महत्व नसतं, आचरणाला महत्व असतं. तेव्हा या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारणं हे मी माझं कर्तव्य समजतो. केवढी पराकोटीची तत्वनिष्ठा होती. अनासक्तीचं केवढं दैदिप्यमान स्वरूप होतं. राजा हरिश्चंद्रांना स्वप्नात विश्वामित्राला राज्य देण्याचं वचन दिलं होतं. ते त्यांना सत्यात पाळलं होतं. विश्वामित्राला राज्य देऊन तो राजा कंगाल होऊन बायको मुलासह देशोधडीला लागला होता. तशीच सत्यात स्वप्नवत वाटणारी गोष्ट पांडुरंग पंतांनी आचरली होती आणि ते देशोधडीला लागले होते. सावकाराला तर हा अनुभव सर्वस्वी अनोखा होता. पांडुरंग पंतासारखं सत्य वचनी आणि सद्वर्तनी माणूस त्यांना आयुष्यात बघितला नव्हता. त्यामुळे तो अतिशय भारावून गेला होता. पेन मधल्या कित्येक लोकांनी पांडुरंग पंताचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पांडुरंग पंत त्यांनाही म्हणाले होते, मी शब्द दिला होता, शब्द म्हणजे शब्द, मग परिणाम काहीही हो. परिणाम काय होणार होता ते सर्वांना दिसतच होतं. तशा बिकट अवस्थेत आता पेनला राहणं पांडुरंग पंतांना शक्य नव्हतं. कारण आपण इथेच राहिलो तर लोक या ना त्या स्वरूपात आपल्यावर दया दाखवून उपकार करतील असं त्यांना वाटत होतं. कुणाकडून फुकट काही घ्यायचं नाही हे तर त्यांचं व्रत होतं. हे अयाचित व्रत त्यांच्यामध्ये पुरतं भिनलं होतं. म्हणूनच त्यांनी पेन पासून दूर जायचं ठरवलं. अंगातल्या वस्त्रांशी ते लगेचच पेन सोडून निघाले. आपल्या आजोबांची ती करून पण तत्वनिष्ठ कहाणी इथपर्यंत कथन करून झाल्यानंतर अण्णा पांडुरंगांच्या मस्तकावर हात फिरवत म्हणाले, अशा तऱ्हेने तुझे खापर पंजोबा पेन सोडून निघाले. बाकीची कथा पुन्हा केव्हा तरी सांगेन. आता आपण झोपूया. हाताच्या कोपरावर सरसावून बघत पांडुरंग घाईघाईने म्हणाला, अण्णा पुढे काय झालं ते आत्ताच सांगा ना. अरे आता उशीर झालाय, उद्या सांगेन. नाही अण्णा, तुम्ही सांगितलं नाही तर मला झोप लागणार नाही. सांगा ना अण्णा. बरं बाबा, असं म्हणून अण्णा पुढे सांगू लागले. एवढ्याच सरस्वतीबाई तिथे आल्या. कंदिलाची वाट त्यांनी पुन्हा थोडी आत सरकवली आणि त्यांचं कथन ऐकण्यासाठी त्याही तिथेच बसला. नर्मदाताई तेव्हा झोपी गेली होती. पांडुरंग मात्र मोठ्या उत्सुकतेने अण्णाकडे बघत होता. कंदिलाच्या मंद उजेडातही त्यांचं नेत्र चमकत होतं. मन हेलावून टाकणारा तो सारा प्रसंग अण्णांनी त्याला कथन केला. मित्राचं कर्ज फेडल्यानंतर पांडुरंग पंत अंगावरच्या वस्त्रानिशी पेन सोडून निघाले. पण जायचं कुठे? त्यांना एकदम आपल्या मुलीची आठवण आली. त्यांची मुलगी रोह्याच्या गांगलांकडे दिली होती. काही दिवस मुलीकडे जाऊन राहायला कोणताच प्रत्यवाय नाही असा विचार करून ते पायी चालतच रोह्याला निघाले. आपला मुलगा परशुराम याला त्यांनी बरोबर घेतलं होतं. रस्ता कच्चा होता. मार्गात काही मिळण्यासारखं नव्हतं. अर्थात कुणाकडे काही मागायचं नव्हतंच. काही दिवसांपूर्वीचा हा धनिक सद्गृहस्थ उन्हातानातून रस्ता काढत पायी निघाला होता. 2 दिवसानंतर ते नागोठण्याला येऊन पोचले. तिथून पुढे रोह्याला जाण्यासाठी उजवीकडे डोंगराच्या दिशेने जावं लागणार होतं. घाट चढावा लागणार होता. पलीकडच्या बाजूला पुन्हा घाट उतरल्यानंतर ते रोह्याला पोचणार होते. घाटात गर्द झाडी होती. झाडीमधून पाऊल वाटेवजा रस्ता वर गेला होता. रस्ता अगदी कच्चा होता, एकाकी होता. रस्त्याचं अस्तित्व त्या रस्त्याखेरीज अन्य कुणालाच माहिती नसावं इतका तो रस्ता निर्मनुष्य होता. पांडुरंग पंत आपल्या मुलासह त्या एकाकी रस्त्यावरून निघाले. त्यावेळी ते अतिशय थकून गेले होते. पोट रिकामं होतं. शिदोरीत बांधून घेतलेले तहान लाडू आणि भूक लाडू केव्हा संपून गेले होते. पण आता मुलीचं घर हळूहळू जवळ येत चालल्यामुळे भुकेचा विचार मावळत चालला होता. प्रत दिवस घाट ओलांडण्यात गेला. पलीकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात ते रोहे गावात जाऊन पोचले. गावात पोचल्याबरोबर त्यांना हायसं वाटलं. गांगलांच्या घरी ते जाऊन ठेपले तेव्हा त्यांच्या कन्यकेनं त्या दोघांचं चांगलंच आगत स्वागत केलं. खाली खुशाली विचारली. मग एकदम तिनं आश्चर्याने विचारलं, हे काय, सामान कुठे आहे? पांडुरंग पंत हसत म्हणाले, अगं असाच एक वस्त्रनिशी तुझ्याकडे आलो. मग घडलेला सारा वृत्तांत त्यांनी कथन केला. तो ऐकून मुलीला अतिशय वाईट वाटलं. ती म्हणाली, तुम्ही आता इथेच निसंकोचपणे राहा. पांडुरंग पंत म्हणाले, त्यासाठीच तर इतक्या लांबून तुझ्याकडे आलोय. त्या दिवसापासून पांडुरंग पंत गांगलांकडे राहू लागले. बरेच दिवस ते मुलीकडे राहिले, परंतु जावयाच्या घरी फार दिवस राहणं त्यांना प्रशस्त वाटेना. कारण आजपर्यंत ते स्वाभिमानाने जगले होते. आता वय झाल्यानंतर आश्रितासारखं राहणं खाणं त्यांना मानवणारं नव्हतं. त्यांचं विचारमंथन सुरू झालं आणि त्या विचारमंथनातूनच त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. पांडुरंग पंताची काय दुरावस्था झाली असेल याची कल्पना केलेली बरी. एकाकी दुर्दैवाचे दशावतार त्यांच्या वाटेला आले होते, परंतु ही विपरीत परिस्थिती नियतीने त्यांच्यावर लादलेली नव्हती, तर त्या महापुरुषानं
तत्वनिष्ठेने ती स्वतःवर ओढावून घेतली होती। संन्यास घेतल्यानंतर भगवी वस्त्र त्यांच्या अंगावर चढली। घरचं जेवण त्यांनी बंद केलं। ओम भवती भिक्षां देही असं म्हणत ते गावातून भिक्षा मागत फिरू लागले। मिळेल त्या भिक्षेवर त्यांची गुजराण होत असे। अर्थात अन्नावर त्यांची वासना मुळीच उरली नव्हती। इहलोकी रस वाटेनासा झाला होता। कशातही आसक्ती उरली नव्हती। काही काळ संन्यास मार्गाने गेल्यानंतर एक दिवस ते आपल्या मुलीला म्हणाले, मी आता संन्यासी बनलो। संन्याशानं गृहस्थाश्रमी थोडंच राहायचं असतं, म्हणून मी इथून निघून जाणार आहे। मुलीने विचारलं, अहो जाणार आहात तरी कुठे? भुवनेश्वरला। आता पुन्हा परत येणार नाही। भुवनेश्वर मंदिर तेव्हा अगदीच आडरानात होतं। मनुष्य मात्राचं अस्तित्व तिथे मुळीच नसायचं। पुजारी सकाळी पूजा करून जायचा तेवढंच। त्या ओसाड मंदिरात पांडुरंग पंत येऊन दाखल झाले। गाभाऱ्यात जाऊन त्यांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलं। आपल्या आराध्य देवतांच्या सानिध्यात त्यांचं मन काठोकाठ भरून आलं। भरल्या नेत्रांनी ते शिवाला उद्देशून मनातल्या मनात म्हणाले, हे शंभो, सर्वसंग परित्याग करून मी आज तुझ्या दारी आलोय। या भूतलोकात आता मला कशातच रस उरलेला नाही, तेव्हा तुझ्या जवळ मला घेऊन जा। तुझ्यासाठीच मी तुझ्या दारी आलोय। ओम नमः शिवाय असं म्हणत ते गाभाऱ्या बाहेर आले। शिवलिंगाभोवती दोन्ही बाजूनं अर्धी अर्धी प्रदक्षिणा घातली आणि ते डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसले। मग त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले। रत्ने कल्पितमः हिमजले स्नानं च दिव्यांबरं नानारत्नं विभूषितं मृगं मंदा मोदांकितं चंदनं जाती चंपक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृदय कल्पित गुह्याता अशी शिव मानुस पूजा त्यांनी आरंभली असावी। ओम नमः शिवाय असा शिवनामाचा अखंड जप चालला असावा। इथपर्यंतचा सारा वृत्तांत कथन केल्यानंतर अण्णा म्हणाले, हळूहळू ते समाधी अवस्थेत गेले असावे। अंतचक्षुसमोर प्रकाश सागर दिसायला लागला असेल। मनात शिवाचं अखंड नामस्मरण चाललेलं असेल। किती तास? थोडेक नव्हे तर 23 तास ते त्याच अवस्थेत ध्यानस्थ बसून होते। 23व्या तासाला मात्र शिवाला ते प्रिय झाले। जीवा शिवाची गाठभेट झाली। त्याच्यात तेज विलीन झाला। योगायोग असा पांडुरंग त्यांच्या देहत्यागानंतर बरोबर 4 दिवसांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला अपयश आलं। क्षणभर थांबून अण्णा पुढे म्हणाले, आज जिथे त्यांची समाधी आहे ना, त्याच भूमीत त्याच विधिवत दफन केलं। पुढे समाधी बांधली गेली। त्या परकीय सरकारनं ती समाधीची जागा 7-12 उतार्यात वेगळी दाखवली आहे। तुला माहिती आहे, तुझ्या खापर पंजोबाची आठवण म्हणून आपण त्याच परिसरातली 38 गुंठे जमीन खरेदी केली आहे। आपल्या खापर पंजोबांचं तर हृदयदावक पण दैदिप्यमान पवित्र इतिहास ऐकून पांडुरंग अतिशय भारावून गेला होता। त्यांच्या अपार तत्वनिष्ठेला त्याला मनातून अभिमानही वाटू लागला होता। तत्वनिष्ठा, भावभावना, दारिद्र्य, आश्रित, संन्यास, समाधी अशा विविध गोष्टींचा कल्लोळ त्याच्या मनात दाटून आला होता। मनात त्या अवस्थेतच भुवनेश्वर मंदिरात शिवाच्या समोर त्या कोपऱ्यात बसलेली पांडुरंग पंताची ध्यानस्थ मूर्ती त्यांच्या नेत्रासमोर तळायला लागली। काही वेळातच त्याला गाढ निद्रा लागली, तरी पण पांडुरंग पंताची ती ध्यानस्थ मूर्ती त्यांच्या दृष्टीसमोरून दूर झालेली नव्हती। तर अशा प्रकारे हे प्रकरण इथेच संपते, ज्या प्रकरणाचं नाव होतं संन्याशाने दिलेला विश्वसंसार। तर पुढचं प्रकरण, 4थं प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओत आपण घेऊयात। हे प्रकरण कसं वाटलं तर नक्की कळवा, आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक नक्की करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तरी सुद्धा करा। तर पुढच्या प्रकरणाला भेटूया याच YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी बुकवाणी। धन्यवाद।